शेतकरी बांधवांनो, आपण रानात राब राब राबतोय, किती चांगली शेती करतोय, पण आपल्याला हवं तेवढं उत्पन्न काही मिळत नाही बघा. पण ह्याच्यावरती आपण काहीतरी उपाय काढला पाहिजे. पण उत्पन्न चांगलं का मिळत नाही ह्याच्याकडे आपण लक्ष द्यायला ना गा. तर मला एवढं वाटतंय, आपल्या मातीचं आरोग्य बिघडत चाललंय बघा. तुम्ही म्हणसाल मातीचं आरोग्य म्हणजे नेमकं काय? तर मातीची अशी क्षमता जी पिकांना आवश्यक ती अन्नद्रव्य पुरवते, पाणी साठवून ठेवते आणि सूक्ष्मजीवांचं संतुलन बी राखते बघा. मातीचे आरोग्य बिघडण्यामागची कारण काय असतील हो? मला तर असं वाटते बघा, आपण जी शेतात जास्त फवारण्या करतो का नाही, आणि कीटकनाशक तर आपण काय कमी वापरतो काय? कीटकनाशकांचा सुद्धा अति वापर केल्यामुळं सुद्धा ही मातीचं आरोग्य बिघडतंय. आणि पाण्याचं नियोजन हो सगळ्यात महत्वाचं. पाणी मोकळं तुम्ही रानात किती बी सोडता, ती सोडायचं नाही. ठिबक सिंचनाचा जेवढा वापर करता येईल तेवढा करायचा. मातीची धूप, माती लय उन्हात तळू द्यायची नाही हो. मातीची धूप बी झाली नाही पाहिजे, गवत असायला पाहिजे, बांधाच्या कडेने शेवऱ्या असायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं कारण बघा, आपण का नाही एकच पीक वारंवार वारंवार त्या शेतात लावतो. आता केळी लावली का नाही, सुरून खोडवा घ्यायचा आणि पुढच्या वर्षी पपई लावायची, आंबा लावायचा, चिकू वेगळी वेगळी पिकं लावायची हो. म्हणजे पिकं फेरपालट लावली का नाही, उत्पन्न बी जोमात येते. मातीचं आरोग्य बिघडल्यामुळं त्या जमिनीवर परिणाम बी लय होते बघा. बघा, आपल्या शेतात पिकांचं उत्पादन घटतंय, जमिनीची सुपीकता बी घटते, उत्पादन चांगलं मिळत नाही, पाण्याचा निचरा बी चांगला जमिनीतनं होत नाही बघा. पर्यावरण सुद्धा प्रदूषित होते. शेतकरी बांधवांनो, मातीचं आरोग्य कसं बिघडले ओळखायचं मी सांगते तुम्हाला. तर बघा, आता ही ढुबळी मिरची लावली की नाही, ह्याची जर एक समान वाढ झाली नाही आणि पानं पिवळी पडली, पिकाची वाढ चांगली होईना गेली, तर ओळखायचं मातीचं आरोग्य बिघडले. मग आपण काय करायचं, ही माती घ्यायची आणि ही लॅबला न्यायची, माती परीक्षण करायचं आणि आपल्या शेताला जी आवश्यक अन्नद्रव्य, आवश्यक खतं आहे ती सेंद्रिय, ती सोडायची. म्हणजे आपल्या शेतीचा खर्च बी वाचतोय आणि उत्पादन बी चांगले येत. शेतकरी आहे तर पाळा घ्या अशा म्हशी, कोंबड्या, जरशा, म्हणजे तुमच्याच घरचं शेणखत होईल आणि सेंद्रिय खत ही तुमच्या शेतीला चांगली उपयोगाची होतील बघा. आणि इथं रानात 4-5 बोर आहेत हो. त्या सगळ्या बोरचं पाणी इथं आम्ही हिरीत सोडले आणि इथं मोठा फिल्टर बसून घेतलाय. स्लरीसाठी इथं मोठा बॅलर पण केलाय. सेंद्रिय खतांचा पण जास्त प्रमाणात वापर शेतीला केला पाहिजे, तर आपली माती ही चांगल्या पद्धतीची राहील. तसंच तुम्ही तुमच्या मातीचं आरोग्य चांगल्या पद्धतीने ठेवा आणि उत्पन्न भरघोस काढा. शेतकरी असाल आणि खरंच शेती करत असाल तर ही व्हिडिओ तुम्ही तुमच्या प्रत्येक शेतकऱ्याला पाठवा. की मातीचं आरोग्य कसं जपायचं हे तुम्हाला समजलंय का नाही, मग ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका.